नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एक पॉवरफुल रिझ्यूमे कसा लिहायचा। तर जर का आपण नवीन जॉब सुरू करतोय किंवा आपण अजून फ्रेशर आहे तर आपल्याला रिझ्यूमे हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं आणि हे लिहिताना आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात। आपल्याला भीती पण वाटते की हे काय चुकीचं नको लिहायला मी, किंवा ह्यात काय काय लिहायचं, मला तर माझ्या अचिव्हमेंटच काय माहीत नाहीत काय लिहायचे असतात। तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज डिस्कशन करूया। आता रिझ्यूमे लिहिण्यासाठी एकतर पहिले तुम्ही गुगलचं डॉक ओपन करा किंवा मायक्रोसॉफ्टचं वर्ड ओपन करा। आता याच्यामध्ये बरेचसे टेम्पलेट तुम्हाला मिळतील, त्यातलं एक रिझ्यूमेचं टेम्पलेट सिलेक्ट करा। आता हे जे टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट कराल ह्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग चांगलं असलं पाहिजे, फॉन्ट चांगला यूज केला पाहिजे, अशा पद्धतीचं तुम्ही एक सिलेक्ट करा। आता रिझ्यूमेमध्ये 4-5 गोष्टी महत्त्वाच्या असतात। पहिलं म्हणजे तुमचं नाव, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यानंतर तुमचं समरी, त्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स, एज्युकेशन, तुमचे स्किल्स आणि तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज। तर त्या टेम्पलेटमध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव लिहा। तर आता पुढचा पार्ट असतो की तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स। आता कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये काय काय टाकायचं, पहिलं तुमचा मोबाईल नंबर जो चालू आहे तो, जो तुम्ही रेग्युलरली यूज करता तो, त्यानंतर तुमचा पुढचा ईमेल आय डी। आता ईमेल आय डीमध्ये तुम्ही शक्यतो जीमेलचाच आय डी ठेवायला प्रयत्न करा, कारण की जीमेलचा आय डी हा बाय डिफॉल्ट सिलेक्ट केला जातो आणि बऱ्याचशा वेळा जर का तुम्ही याहू किंवा तुमचं हॉटमेल दुसरं काही यूज केलं तर ते याच्याला लक्षात ठेवणं किंवा टाईप करण्यामध्ये मिस्टेक होऊ शकतात। तर जीमेल यूज करणं हा बेस्ट ऑप्शन आहे। त्यामध्ये पण तुमचा ईमेल आय डी तयार करताना असं तयार करा ज्यामध्ये कमीत कमी नंबर्स असतील आणि लिहायला पण सोपं असेल, जेणेकरून जास्त स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत। त्यानंतर पुढचा पार्ट आहे तुमच्या लिंक्डइनच्या प्रोफाईलची लिंक। आता लिंक्डइनच्या प्रोफाईलची लिंक खूप महत्त्वाची जर का तुम्ही तुमचा रिझ्यूमे लिहिताय तर, कारण की लिंक्डइनवरती तुम्ही तुमचे सगळे अचिव्हमेंट्स, तुमचं पूर्ण डिटेल टाकू शकता, जेणेकरून तुमचं प्रोफाईल अजून जास्त स्टँड आउट होतं। आणि चौथा एक ऑप्शनल डिटेल आहे तुम्ही टाकू शकता, जर का तुमची एखादी वेबसाईट असेल पर्सनल किंवा जिथं तुम्ही तुमचं वर्क शो करता, जसं की आता तुम्ही कोडिंगमध्ये असाल तर तुमचे कोडिंगचे डिटेल्स जर का तुम्ही गिटहबवरती टाकले असेल तर तुम्ही गिटहबची लिंक तिथं देऊ शकता। आता हे झाले तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स। आता या पुढचा पार्ट आहे आपला एक्सपिरियन्स। आता तुम्हाला वाटत असेल की फ्रेशर्ससाठी काय, तर फ्रेशर्सचं पण आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कशन करूया। आता एक्सपिरियन्ससाठी पहिल्यांदा तुम्ही जी लेटेस्ट कंपनीमध्ये जिथं काम करताय त्याची माहिती लिहिणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर तुमची जुनी कंपनी आणि त्यानंतर तुमच्या इंटर्नशिप वगैरे जे असेल ते। तर आता त्या कंपनीच्या डिटेल्स लिहिताना कसं करायचं, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं कंपनीचं नाव, त्यानंतर तुमचं डेझिग्नेशन काय होतं आणि तुम्ही किती ड्युरेशनपर्यंत त्या कंपनीमध्ये कामाला होता। तर आता ह्याच्यामध्ये कसं लिहिणार, पहिल्यांदा तुमचं कंपनीचं नाव समजा ABC काहीतरी आहे, त्यानंतर तुमचं डेझिग्नेशन होतं सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि त्यानंतर तुम्ही लिहिणार की जानेवारी 2022 ते प्रेझेंटपर्यंत मी इथं आहे। पण आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही ड्युरेशन लिहिता तर तारीख लिहिण्याची गरज नाही, फक्त तुम्ही महिना आणि इयर एवढं लिहिलं तरी बास आहे। आता या कंपनीच्या नावानंतर तुम्हाला तुमचं जॉबचं डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे। आता जॉबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण बऱ्याचशा वेळा काय करतो की आपण जॉबचं प्रोफाईल लिहायला सुरुवात करतो। जॉब प्रोफाईल म्हणजे काय की बाबा मी ह्या गोष्टीवरती काम केलं, मी प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकलो, मला ह्याच्यामध्ये नॉलेज आहे, मला त्याच्यामध्ये नॉलेज आहे। आता जर का तुम्ही ह्या गोष्टी लिहिल्या तर तुमच्या प्रोफाईलमध्ये आणि बाकी प्रोफाईलमध्ये काही डिफरन्स नाही, कारण की सगळ्यांनी हेच लिहिलेलं असतं की मला हे लँग्वेज येते, मला हे येतं ते येतं। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की तुम्ही त्यामध्ये नंबर्स दाखवणं की बाबा मी एवढ्या लाईनचं कोड केला, किंवा माझ्या सॉफ्टवेअरमुळं कस्टमरला एवढा फायदा झाला, किंवा मी कंपनीला एवढ्या % रेव्हेन्यू जनरेट करून दिला, किंवा मी माझ्या टीमला प्रेझेंटेशन दिलं, किंवा मी ट्रेनिंग दिलं ज्यामुळं आमची प्रोडक्टिव्हिटी एवढी वाढवली। हे असे नंबर सांगणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून तुमचं प्रोफाईल अजून जास्त स्टँड आउट होतं आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस अजून वाढतात। अशाच पद्धतीनं तुम्ही बाकीचे पण एक्सपिरियन्स लिहा आणि तुमचे इंटर्नशिप वगैरे जे असतील त्याचं पण याच पद्धतीने तुम्ही लिहित जा। आता पुढचा पार्ट येतो की एज्युकेशन। आता एज्युकेशनमध्ये जर का तुम्हाला ऑलरेडी 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही 10वी किंवा 12वीचे मार्क नाही लिहिले तरी चालतात, कारण की या पॉईंटला तुमचा एक्सपिरियन्स जास्त महत्त्वाचा असतो, ना की तुमच्या 10वी-12वीचे मार्क। तर आता एज्युकेशन लिहिताना सेम पद्धतीनं जसं आपण एक्सपिरियन्स लिहिलं, पहिल्यांदा सगळ्यात तुमचं जे हायेस्ट एज्युकेशन आहे, त्यानंतर दुसरं आणि त्यानंतर तिसरं। आता तुम्ही समजा PG केलं तर PGची इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमची ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमची डिप्लोमा किंवा जे असेल त्याची इन्फॉर्मेशन। आता हे कसं लिहायचं, पहिले तुमचं कॉलेजचं नाव, नंतर तुमची कोणती डिग्री होती आणि कोणत्या इयरला तुम्ही ग्रॅज्युएट झाला, ह्या सगळ्या डिटेल लिहायच्या। त्यानंतर खाली तुम्ही कोणत्या गोष्टी लिहायच्या, किंवा मी कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलं, माझे कोणते मिनी प्रोजेक्ट होते, परत मी कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्व होतो, मी कोणते प्रोजेक्ट केले, परत मी कोणत्या नवीन सब्जेक्टवरती काम केलं। आणि आता आपल्याला बऱ्याचशा प्रश्न पडतो की माझं कॉलेजची इन्फॉर्मेशन लिहिली, त्यामध्ये माझं पर्सेंटेज पण लिहायची गरजेचं आहे का। पर्सेंटेज लिहिणं जर का तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर गरजेचं नाही, कारण की ह्या पॉईंटला तुमचा एक्सपिरियन्सच जास्त महत्त्वाचा असतो, तुमचे पर्सेंटेज एवढे मॅटर नाही करत। पण जर का तुम्ही डिस्टिंक्शन मिळवलं असेल, तुम्हाला खरंच चांगले मार्क असतील, तुम्ही ते मेन्शन करू शकता। तर पुढच्या पार्टकडे जाण्याच्या आधी जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता एज्युकेशन नंतरचा पुढचा पार्ट असतो की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज।
तर याच्यामध्ये लिहिताना तुम्ही तुमच्या हॉबीज, तुमचे परत काहीतरी इंटरेस्ट किंवा तुमच्या अशा टीम बिल्डिंगच्या ॲक्टिव्हिटीज ज्या तुम्ही केल्या असेल ते लिहिणं गरजेचं आहे. ना की मला एवढं प्रमोशन मिळालं, मी एवढ्या लोकांची टीम हँडल करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जॉबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणं गरजेचं आहे. पण यातल्या हॉबीज लिहिताना प्लीज तुम्ही तुमचं सिंगिंग, रीडिंग किंवा वॉचिंग मूवीज ह्या अशा गोष्टी लिहू नका, कारण की ह्या इतक्या क्लिशे झाल्यात आणि आजपर्यंत एवढ्या लोकांनी यूज केल्यात की त्यामधून तुम्ही नवीन काय नाही दाखवून देत. आता पुढचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे स्किल्स. तर आता स्किल्समध्ये काय लिहायचं की जर का तुम्ही एखादा जॉबसाठी अप्लाय करताय तर जॉबचं डिस्क्रिप्शन जास्त ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यामध्ये त्यांनी बरेचसे स्किल्स लिहिले असतात की त्यांना आयडियल कॅन्डिडेटमध्ये कोणते कोणते स्किल्स पाहिजेत. ते सगळे स्किल ॲज इट इज तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहायचे, जे पण रिलेव्हंट असतील तेच, ज्यातलं तुम्हाला नॉलेज आहे ते. तर त्यात जर का लिहिलं की आम्हाला कॅन्डिडेटमध्ये ही सॉफ्टवेअर स्किल पाहिजेत किंवा हे त्याला टूल यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या तर तुमचे जास्त अजून चान्सेस वाढतात तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होण्याचे. आणि त्यासाठीच तुम्हाला प्रत्येक जॉबसाठी नवीन नवीन रिझ्युमे क्रिएट करणं महत्त्वाचं असतं. कारण की जर का तुम्ही एकच रिझ्युमे सगळ्या कंपन्यांसाठी अप्लाय करण्यासाठी वापरलं तर तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही, कारण की तुमचे स्किल्स त्या कंपनीच्या प्रोफाईलसोबत मॅच नाही होत. तर प्रत्येक कंपनीला अप्लाय करताना नवीन नवीन रिझ्युमे बनवणं खूप गरजेचं असतं. तर आता तुम्ही जर का फ्रेशर आहे तर तुम्ही काय करणार, तुमच्या फक्त एक्सपिरियन्सच्या जागी तुमचं जे एज्युकेशन आहे ते पहिलं टाकणार आणि एक्सपिरियन्सचा पार्ट साईडला निघणार. तर तुमच्या एज्युकेशनमध्ये तुम्ही काय टाकणार की तुमचं कॉलेजमध्ये तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या, तुम्ही कोणत्या कोणत्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं, कोणत्या कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्ही लीड केलं होतं, त्यासोबतच कोणते मिनी प्रोजेक्ट केले, कोणत्या इंटर कॉलेज ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर तुमचं प्रोफाईल जास्त स्टँड आउट करतं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवून द्यायचं असतं की मी एक चांगला टीम प्लेअर आहे, मी क्विक लर्नर आहे आणि माझ्यामध्ये लिडरशिपच्या क्वालिटी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या एज्युकेशनमधून दाखवून द्यायच्या असतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे समरी, जो तुमच्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनच्या बरोबर खाली असतो आणि तुमच्या एक्सपिरियन्सच्या वरती असतो. तर समरीमध्ये तुम्ही अशी इन्फॉर्मेशन द्यायची जी तुमच्या 3 ते 4 लाईनमध्ये तुमच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ शकेल. कारण की प्रत्येक जॉबसाठी हजारो ॲप्लिकेशन येतात आणि याच्याला एवढं पॉसिबल नसतं की प्रत्येक रिझ्युमे डिटेलमध्ये वाचण्यासाठी. असं म्हणतात की प्रत्येक रिझ्युमे वाचण्यासाठी याच्याकडे 10 ते 15 सेकंदच असतात. त्यामध्ये जर का तुम्ही समरी काहीतरी बोरिंग लिहिली किंवा सगळ्यांसारखीच लिहिली तर तुमचा रिझ्युमे वाचण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट राहत नाही. तर आता समरीसाठी तुम्ही कुठलं इन्फॉर्मेशन घेणार, तुमचे जे जॉबचं डिस्क्रिप्शन आहे, ज्या कंपनीसाठी तुम्ही अप्लाय करताय त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं असतं की मला कशा टाईपचा एक कॅन्डिडेट पाहिजे. तर तिथून तुम्ही ते इन्फॉर्मेशन घेऊन यामध्ये ॲड करू शकता. त्यासोबतच तुम्ही ChatGPTचा जरासं यूज करून तिथून थोडेसे 4-5 नवीन वर्ड घेऊ शकता आणि तुम्ही तुमची समरी चांगल्या पद्धतीने लिहू शकता. तर आता आपण बघूया की अशा कोणत्या कॉमन मिस्टेक आपण अवॉइड करायला पाहिजे रिझ्युमे लिहिताना. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रिझ्युमे तुमचा PDF फाईलमध्येच दिला पाहिजे, कारण की वर्ड फाईलमध्ये जर का दिला तर त्याचं फॉर्मॅटिंग नेहमी चेंज होत राहतं. PDF फाईल हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा पॉईंट आहे की तुमच्या रिझ्युमेमध्ये कोणत्याही ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ॲक्युरेट इंग्लिश यूज करणं महत्त्वाचं आहे. आता ते कसं करणार, तुम्ही ग्रामरलीसारखा टूल यूज करू शकता. तुम्ही ChatGPTवरती तुमचा रिझ्युमे अपलोड करून त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. त्यासोबतच तुम्ही वर्डमध्ये टाईप करताना तिथं तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा तुमचं इंग्लिश करेक्ट आहे की नाही हे दिसून येतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या तर तुमचा रिझ्युमे जास्त स्टँड आउट होतो. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.